पुढची बातमी. अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना चांगलाच जोर आला होता. शरद पवारांच्या पक्षाकडून विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दाखलेही दिले जात होते. तर आता अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांचा असल्याचं सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचं चित्र होतं. आता मात्र ही चर्चा थंडावत असल्याचं दिसतंय. यापुढे आपण या विषयावर बोलणार नाही असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आजी आणि माजी प्रदेशाध्यक्षांनी चर्चा थांबवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे भविष्यामध्ये दोन्ही पक्षांचं नातं नेमकं काय असणार याची चर्चा सुरू झाली आहे. बघूया याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट. मोजून 11 वेळा माझ्या निवासस्थानी ते आले होते. वेगळ्या नेत्यांची विधानं बघतोय. मला वाटत नाही याच्यावर काही बोलावंसं आता. NDA बरोबर राहिलं का नाही, त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची, आता त्या पार्टीचा त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे? अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुरू झालेली दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा आता थंड होऊ लागल्याची लक्षणं दिसू लागली आहेत. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार होतं आणि त्याची तारीखही ठरली होती असं म्हणत शरद पवारांनी नव्या चर्चेला तोंड फोडलं होतं. एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी एक होत होता. मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती. पण दुसऱ्याला अपघात झाला. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे आजी आणि माजी प्रदेशाध्यक्ष अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांचे एकामागून एक दाखले देत होते. विलिनीकरण हीच अजितदादांची शेवटची इच्छा होती असं सांगत विलिनीकरणाची प्रक्रिया कशी अंतिम टप्प्यात पोहोचली होती हे सांगत होते. मात्र आता या चर्चा थंड होत असल्याचं चित्र दिसू लागलंय. 7-8 महिन्यात अनेक वेळा ते माझ्या घरी आलेले आणि त्यावरून मी कशासाठी आलेले एवढं सांगितलं. आता त्यावर मला आता भाष्य करण्याची काही इच्छाही नाही आणि आवश्यकताही नाही. आम्ही अजितदादांशी भरपूर चर्चा केलेल्या, पण त्याच्यावर जे प्रसारमाध्यमात वेगळे नेते बोलत आहेत हे मला वाटतं की त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवून आम्ही न बोललेलंच बरं असं आमचं मत झालेलं आहे. या चर्चेत पुढाकार घेणाऱ्या जयंत पाटलांनी आता काहीही न बोलण्याचा पवित्रा घेतलाय आणि त्याला कारण म्हणजे वेगवेगळ्या नेत्यांकडून होणारी विधानं. मोजून 11 वेळा माझ्या निवासस्थानी ते आले होते. आमचे काही सहकारी त्यांना भेटलेले, सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या, त्यांचा प्रचंड आग्रह होता त्यासाठी अजितदादांचा. पण आता त्यांचंच निधन झालेलं आहे आणि मी वेगळ्या नेत्यांची विधानं बघतोय. मला वाटत नाही याच्यावर काही बोलावंसं आता. अजित पवारांसोबत सर्वाधिक वेळा चर्चा करणाऱ्या जयंत पाटलांनी विलिनीकरणाच्या चर्चांचा आणि पुढच्या प्रक्रियेचा चेंडू आता शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंच्या कोर्टात टोलून दिलाय. आमचे नेते, पक्षाचे अध्यक्ष राज्याचे जे आहेत शशिकांत शिंदेजी आणि सुप्रियाताई हे त्याबाबतीत योग्य तो निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढची पावलं पडतील. पण पक्ष म्हणून आमचं अस्तित्व आहेच, त्यामुळे पक्ष काही बंद पडलेला नाही, पक्ष व्यवस्थित चालू आहे. नाही, तो विषय वेगळा आहे. पक्षाचं कामकाज तर चालूच आहे. तुम्ही जो प्रश्न मला विचारताय त्या प्रश्नावर मला काही आज बोलावंसं वाटत नाही. विलिनीकरणाबाबत अजित पवारांशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पक्षाच्या मासिकात एक लेख लिहिला होता. या लेखातील तपशिलांवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यांच्यावर टीकाही केली. मात्र लेखातील आपल्या मुद्द्यांची पाठराखण करत शशिकांत शिंदेंनी आता तोंडावर बोट ठेवण्याचा निर्धार केला. NDAची चर्चा करायची ते की आम्ही करायची का, ते त्यांनी करायला पाहिजे होते. आता मला सातत्यानं विचारलं जातं, मग NDA बरोबर ते आम्ही या पक्षामध्ये NDA बरोबर राहिलेलो आहे, NDA वर राहिलेला आहे. मग NDA बरोबर राहिलं का नाही, त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची, आता त्या पार्टीचा त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे. सुनेत्रा वहिनींचा अधिकार राहिलेला आहे. त्यांनी ठरवावं.
मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा, तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा, कसं करायचा, हा चर्चा आता आम्ही वरिष्ठ पातळीवर करू. कारण आता जो चर्चा करणाराच नेता नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जर तरचा विषय करणं योग्य वाटत नाही. दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी विलिनीकरणाच्या प्रक्रियेसाठी होणाऱ्या घाईवर बोट ठेवलंय. शिवाय सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या टायमिंगवरून टीका करणाऱ्या शरद पवारांच्या नेत्यांवर पलटवारही केलाय. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे? सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून बोलवतील, काय करावं, चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. विलिनीकरणावरून दोन्ही पक्षांचे सूर जुळण्याऐवजी सूर बिघडत चालल्याचं चित्र निर्माण झालंय. या परिस्थितीवर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय. बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत. अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे. त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं, बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले. कोण काय बोलते, कोण काय ओरडते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलिनीकरणाचा प्रश्न हा सुनेत्राताई पवार या हाताळतील आणि त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सुनेत्राताई पवार यांना आहे. या प्रश्नामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसण्याचं काहीही कारण नाही. संजय राऊत, तुमचा पक्ष राहुल गांधींच्या इशाऱ्यावर चालतोय. तुमचा पक्ष सोनिया गांधींची बेनामी शाखा, उपशाखा म्हणून काम करते. त्यामुळं उभाटा गटामध्ये काय सुरू आहे त्याकडे लक्ष द्या. महापालिका निवडणुकीच्या प्रचारातील अजित पवारांची भाषा आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहिलेले तुतारीचे उमेदवार पाहता विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती असं मानलं जात आहे. मात्र अजितदादांच्या निधनानंतर बदललेल्या परिस्थितीत या प्रक्रियेचं पुढे काय होणार असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. सध्या तरी दोन्ही पक्षांकडून ही चर्चा थांबण्याचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहे. पडद्यासमोर होणाऱ्या या चर्चा आता कदाचित थांबतीलही, पण पडद्यामागे नेमक्या काय चर्चा होतात यावर भविष्यातली गणितं अवलंबून राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.